आम्ही माझं कुणाला म्हणावं हे आम्हाला कळत नाही, हे आमच्या दुःखाचं फार महत्वाचं कारण, फार महत्वाचं कारण. नको त्याला माझं म्हणत बसलो, मग माझं कुणाला म्हणावं ते संतांनी आपल्याला सांगितलं. कुणालाही या जगतामध्ये माझं म्हणू नये. मग माझं कुणाला म्हणावं? दोघेच जण माझे असतात, एक परमात्मा आणि दुसरे संत. संपलं. तिसऱ्याला माझं म्हणायचं कारण नाही. या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला त्याचं दिग्दर्शन केलंय. त्याचा थोडासा विचार आपल्या समोर मी ठेवतो. कुणालाही माझं म्हणण्याचं कारण नाही. माझं म्हणण्याचं कारण नाही याचा अर्थ काय करायचा त्याचाही विचार स्वतंत्र आहे, आता बोलत नाही. आम्ही कुणाला माझं म्हणतो, कुणालाही म्हणतो माझं म्हणू नये. मग कुणाला म्हणावं? एकतर देवाला म्हणा. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा माझ्या विठोबाचे, त्याला माझा विठोबा म्हणतो. माझा माझा संतांनी त्याला माझं म्हटलंय. नाही तर संतांना माझं म्हटलंय. विवेक सागरा सख्या माझा, ज्ञानेश्वरा माझा, ज्ञानोबा आहे माझे, तुकोबा आहे माझे, त्यांना माझं म्हटलं पाहिजे. नाथ महाराज कोणालाही माझं म्हणत नाहीत. कोणाला म्हणतात? कैवल्याचा पुतळा शब्द बोलतात. ज्ञानोबा माझा, माझा हे ज्ञानोबारायांना म्हणावं, तुकोबारायांना म्हणावं, नाही तर परमात्म्याला म्हणावं. महाराज इतरांना म्हणण्याचं कारण नाही. माझं कुणाला म्हणावं याचं दिग्दर्शन तुकाराम महाराजांनी केलंय. थोडासा विचार या संबंधामध्ये बोलतो, ऐका. थोडं व्याकरण सांगतो. मला कल्पना ही व्याकरणाची वेळ नाही, रात्र झालेली आहे. व्याकरण शिकरणाची असू शकते, व्याकरणाची नाही. पण ऐकून तरी ठेवा, कानावर तरी पडू द्या नुसतं. ऐका काय, माझं ही षष्ठी विभक्ती आहे. माझं ही षष्ठी विभक्ती आहे. आपल्याला विभक्ती प्रत्यय शाळेवर आता लक्षात ठेवायचं राहिलं नव्हतं, पण तरी ऐकायला विभक्ती प्रत्यय आताही जे शिकत असतील त्यांना माहिती असेल, शिकवत असतील त्यांना माहिती असेल. षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी ही माझं ही षष्ठी विभक्ती आहे. आणि व्याकरणाचा नियम असा, मी बोलतो पुढे उदाहरणानं सांगतो आपल्याला. व्याकरणाचा नियम असा आहे, विभक्ती प्रत्ययाचा अर्थ करत असताना ती विभक्ती ज्या पदाला लागली त्या पदावरून प्रत्ययाचे अर्थ करायचे असतात. ऐका, मी उदाहरणानं सांगतो आपल्याला. माझं काय असतं, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय माहिती आहेत का? चा ची चे चे चे. कोण बोललं? बरोबर आहे. चा ची चे हे मराठीत बरं का, मराठीत दोनच वचन आहेत, एक वचन आणि एक वचन. संस्कृतामध्ये 3 वचन आहेत, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. पण मराठीत आपण अभंग मराठीत, कीर्तन मराठीत चाललंय, मराठी अर्थानं चाललंय. चा ची चे हे मीच आहे असं कोणी म्हणत नाही. शेत कोणाचं आहे? मीच आहे असं म्हणतं का? माझं आहे म्हणतं. माझं, माझं ही षष्ठी विभक्ती आहे. आणि विभक्ती प्रत्ययाचे अर्थ करताना ती विभक्ती ज्या पदाला लागली त्या पदाच्या अर्थावरून प्रत्ययाचे अर्थ करा, हा जो नियम आहे. माझं याचा अर्थ करायचा असेल तर माझं ही जर षष्ठी असेल तर त्याची प्रथमा काय असेल? मी. प्रथम पुरुषी एकवचनी पद काय होईल? मी. मी च शब्द लागला म्हणून माझं असं झालं, बरोबर की? मीच म्हणजे माझं असं झालं की नाही? मग पहिला त्याला प्रथम पुरुषी एकवचनी पद काय येईल? मी. म्हणजे माझं कोण हे ठरवायचं असेल तर पहिल्यांदा मी कोण हे ठरवणं आवश्यक आहे. माझं कोण हे जर ठरवायचं असेल तर पहिल्यांदा मी कोण हे ठरवणं.
मी कोण हे कळलं नाही, माझं कोण हे कळणारच नाही ना मला. माझं कोण हे कळणारच नाही, मी कोण. म्हणून ज्ञानोबारायांनी फार महत्वाचा विचार आपल्याला सांगितलाय. आहे मी हा कोण, करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण याचा पहिला विचार करा, म्हणजे मग माझं कोण हे आपल्याला ठरवलं. ज्याला मीच कळालं नाही त्याला माझं कसं कळत नाही मला. विचार करा ना, मी जर मुलगा असेल तर बाप माझा, मी जर बाप असेल तर मुलगा माझा, मी जर पती असेल तर पत्नी माझी, मी जर पत्नी असेल तर पती माझा, नाही का. मी जर विद्यार्थी असेल तर शिक्षक माझा, मी जर शिक्षक असेल तर विद्यार्थी माझे, असं आहे ना. मी जर गायक असेल तर स्वर माझा, लय माझी, बरोबर की नाही. मी जर गायक असेल तर लय माझी मानली. मी जर पखवाज वाजवणारा असेल तर स्वर माझा, म्हटलं पाहिजे का नाही. मी जर कीर्तनकार असेल तर श्रोते माझे, म्हटले पाहिजेत का नाही. मी जर श्रोता असेल तर 2 तासापुरता का होईना पण कीर्तनकार माझा. 2च तास म्हणा, जास्त नाही, पण 2 तासापुरता का होईना कीर्तनकार माझा म्हणावा लागेल, प्रवचनकार माझा म्हणावा लागेल की नाही. हे सगळं मी कोण याच्यावर ठरताना. मी जर नेता असेल तर जनता माझी, मी जर जनता असेल तर नेता माझा, मी जर कीर्तनकार असेल तर पाकिट माझं. काय चुकलं काय? बरोबर आहे ना, सरस. म्हणजे मी कोण हे ठरवल्याशिवाय माझं कोण हे आपल्याला ठरवता जर येत नसेल तर तुकोबाराय या अभंगामध्ये विठोबा माझा म्हणतात. मग मी कोण हे तुकोबारांनी कुठं सांगितलं. मी कोण हे ठरल्याशिवाय माझं कोण ठरत नाही ना. मग विठोबा माझा कशावरून म्हणतात. म्हणून नंतरच्या 3 चरणामध्ये ते युक्तिवाद पहा आणि मग विठोबा माझा म्हणा. विठ्ठला नाही, सरळ सरळ सांगत जातो. नंतरच्या 3 चरणामध्ये तुकोबारायांनी मीची जाणीव करून दिली आणि त्या मीच्या जाणीवेतून तुकोबाराय विठोबा माझा असं म्हणतात. मी सरळ सांगतो. पढिये देहभाव पुरवी वासना, ज्याच्या वासना दुसऱ्यांकडून पुरवून घ्याव्या लागतात असा अतृप्त मी आहे. अंती ते आपण आपाशी न्यावे, ज्याला स्वतःला अंततोगत्वा व्यापकत्वामध्ये विलीन करावं लागतं असा परिच्छिन्न मी आहे. मागे पुढे उभा आहे सांभाळीत आलिया आघात निवारावे, ज्याच्यावर संकट आलं तर दुसऱ्याला त्याचं संरक्षण करावं लागतं असा कुठेतरी अपूर्ण राहिलेला आणि दुर्बल झालेला तो मी आहे. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, ज्याचा योगक्षेम दुसऱ्याला पूर्ण करून द्यावा लागतो असा अपूर्ण आणि उपाशी तो मी आहे. आणि वाट दावी करी धरून या, आणि ज्याच्या हाताला धरून रस्त्याला लावावं लागतं असा रस्ता चुकलेला मी आहे. म्हणून विठोबा माझा आहे. विठ्ठला असं मी आहे. अनाथ, अपराधी, पतित, आगळा, परी पाया वेगळा नका करू असा मी असल्यामुळे ज्याच्या पाया वेगळा नका करू म्हणून मागणी करावी लागते तो माझा असतो. विठ्ठला मला होणं फार अपेक्षित असतं. मी कोण हे मला कळलं पाहिजे. नंतरच्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराज अशा परिच्छिन्न मीची जाणीव करून देतात. मी तवानाथ मग काय केलं मी. केली बहुत परनिंदा. मी कोण याचं चिंतन तुकोबाराय करतात. आणि असा मी असल्यामुळे मला तारणारा दुसरा कोणीच असू शकत नाही. म्हणून माझ्या विठोबाला माझं म्हणावं हा एक विचार सांगतो. दुसरं एक चिंतन त्याच्या बरोबरीने सांगतो. विचार करून पहा. माझं ही षष्ठी विभक्ती आहे. गोष्ट खरी आहे. प्रत्येक विभक्ती प्रत्ययाचा हेतू दिला व्याकरणाने. पंचमी कशा करता, चतुर्थी कशा करता, द्वितीया कशा करता, सप्तमी अष्टमी कशा करता,
तसं षष्ठी विभक्ती ही संबंध दाखवणारी विभक्ती, संबंध दाखवणार. षष्ठी विभक्ती आली की संबंध आला. हा माझा आहे असं म्हटलं की कोण, मग भाऊ आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे आहे, ते आहे, काहीतरी संबंध तुम्हाला सांगावे लागतात. षष्ठी विभक्ती संबंध दाखवत असते. संबंध दोन प्रकारचे, ऐका. एक सामान्य संबंध आणि दुसरा विशेष संबंध. ओके, सामान्य चिंता नाही, काही फार नाही, उदाहरणानं सांगतो मी आपल्याला. एक सामान्य संबंध आणि दुसरा विशेष संबंध. सामान्य संबंधाला विशेष संबंधाची नेहमी अपेक्षा असते. विशेष संबंधाच्या जोडीशिवाय सामान्य संबंध कळत नसतो. उदाहरण सांगतो मी आपल्याला. कल्पना करा, रात्रीचे 2 वाजले, तुम्ही घरामध्ये झोपलाय. झोपल्यानंतर अचानक दरवाजा वाजला, खट 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 दरवाजा वाजला. दरवाजा वाजल्याबरोबर लगेच उठून उघडता का? नाही. आतून एक प्रश्न विचारला, कोण आहे? कोण आहे म्हटलं की बाहेरचा माणूस म्हणतो मी आहे. मी आहे म्हटलं की उघडता का? नाही. मग काय विचारता? मी कोण? आता मला सांगा, कोण आहे? मी आहे. मी आहे कोणी म्हणू शकतो ना. दरोडेखोर म्हणू शकतो मी आहे, चोर म्हणू शकतो मी आहे, तुम्हाला मारायला आलेला मारेकरी म्हणू शकतो मी आहे, बायको म्हणू शकते मी आहे, मित्र म्हणू शकतो मी आहे, मुलगा म्हणू शकतो मी आहे, मेहुणा म्हणू शकतो मी आहे, कोणी म्हणू शकतो ना मी आहे. मग मी आहे म्हटलं की मनुष्य उघडत नाही. मग मी कोण? मग तो म्हणतो तुमचा मेहुणा. मग किती रात्र झाली तरी उघडावं लागतं. त्याला इलाज नाही, ते उघडावंच लागतं. आता मग रात्री 2 वाजू नाही 3 वाजू. मी का सांगतो? नुसतं मी आहे एवढं बोलून हा सामान्य संबंध झाला. मी तुमचा मेहुणा आहे या विशेष संबंधाची त्याला जोड लागत असते. ऐका, नुसतं मी आहे म्हणून चालत नसतं. मी किती उदाहरणं आपल्याला सांगू. आम्हाला अनुभव आहे. वारीमध्ये वाळवंटात कीर्तन असतात. कार्तिक वारी वाळवंटामध्ये कीर्तन असतात. आमच्या कीर्तनाला खूप गर्दी. आता आमच्याच असते असं नाही, सगळे आता वारीचे दिवस आहेत. पंढरपूर सारखं क्षेत्र आहे, सगळेच कीर्तन ऐकायला आलेले असतात. वाळवंटामध्ये सगळे येतात कीर्तन ऐकायला. ऐकण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. मोठ्या संख्येने लोक जमतात, हजारोच्या संख्येने वाळवंटात कीर्तन ऐकतात, काही म्हणणं नाही. कीर्तन झाल्यानंतर पाया पडायची फार मर्म असते. कशा करता मला अद्याप कळलं नाही. आमच्यासारख्याच्या पाया पडून काय मिळणार आहे? काय मिळणार? काय मोक्ष आम्हालाच मिळाला नाही, तुम्हाला काय मिळणार? काय मिळणार आमच्यासारखं? अरे मी तुमच्यासारखाच माणूस आहे, कंबर बांधून पटका बांधून फक्त कीर्तन करतोय, तुम्ही ऐकताय एवढंच आहे. माणसासारखा माणूस आहे. पाया पडण्यासारखं काय हो? काय आमच्यासारखे? मी तुम्हाला पाया पडण्याची स्थानं सांगतो ना, तिथं जाऊन पाया जा ना. आळंदीला जा, देहूला जा, पैठणला जा, तेरला जा, पंढरपूरला जा. ही पाया पडायची ठिकाण आहे. नाही जाणं होत. घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, घरामध्ये गाथा, पाया पडायची स्थान आहे. ती आमच्यासारख्याच्या पाया पडून काय मिळणार? माणसाच्या पाया पडून काही मोक्ष मिळतो काय? कशा करता ती धडपड असते मला कळत नाही. पण असते एवढी गोष्ट खरी, असते गोष्ट एवढी गोष्ट. ती पाया पडायला मी काही कुणाच्या श्रद्धेला नावं ठेवत नाही. कुणाच्या श्रद्धेचा अपमान करायचं काही मला स्वातंत्र्य नाही आणि मी ते घेऊही इच्छित नाही. ज्याची त्याची श्रद्धा जिथं असेल तशी असेल. लोक पाया पडतात, सांगतात महाराज 2 तास तुमचं ऐकलं, डोक्यात ठेवलं, तुमचं तुम्हाला, आम्ही चाललो. पाया पडतात लोक, त्याला पण काय करणार? काही मला काही कुणाचा अपमान करायचा नाही, काही साधा विचार आहे. पाया पडतात काय निघालं की मध्ये येतात, आडवे येतात, हात घालतात. काही काही लोकांना जाणाऱ्या महाराजाच्या पायात हात घालून त्याला तोंडावर उलट पाडल्याशिवाय वारीचं पुण्यच मिळत नाही. त्यांना वारी झाल्यासारखंच वाटत नाही. 4दा महाराज तरी तोंड कशी पडावी, मग याला वाटतं चला काही कृपा झाली बा. कशा करतात पण पडतात. ठीक आहे, पडेनात का, मला त्यालाही काही विरोध नाही. चला ठीक आहे बाबा, काही नाही. बरं, पाया पडतात आणि एवढ्या गर्दीत विचारतात महाराज ओळखलं काय? ओळखलं काय? आता आपणही गडबडीतच असतो. कुठेतरी जायचं असतं, गर्दी झालेली असते, पटकन निघायचं असतं, गडबडीत. हा ओळखलं ओळखलं, जय हरी जय हरी. तो लगेच विचारतो कोण आहे सांगा. एवढी परीक्षा. एखादा वृत्ती प्रभागातला प्रमेय विचारलं तर पटकन सांगता येईल. हे कसं सांगायचं? कसं सांगायचं सांगा ना. कोण आहे सांगा बरं. कोण? आता कोण कुणाला माहिती कोण आहे? रोज वेगळीकडे फिरावं लागतं, वेगळ्या रोज हजारो लोकांना भेटावं लागतं, रोज नवीन चेहरे आमच्या समोर येतात, रोज नवीन गाव असतं. अभंग जरी एकच असला तरी गाव नवीन असतं. अभंग एक असला पण गाव नवीन असतं. रोज नवीन गाव, रोज नवीन चेहरे, रोज नवीन माणसं. कसं लक्षात ठेवायचं? कसं बाबा तू कोण आहेस म्हणून? बरं, काही काही वेळेला आपण प्रामाणिक असतो.
तो विचारतो महाराज ओळखलं काय? प्रामाणिकपणानं नाही बाबा, चेहरा बघितल्यासारखा वाटतोय कुठेतरी, पण माफ करा मी काय ओळखलं नाही बरं तुम्हाला. प्रामाणिकपणानं सांगितलं की तो म्हणतो काय महाराज आमच्या घरी दूध पिऊन गेला तर आम्हाला विसरतो. महाराजाचं खाल्लेलं पिलेलं सगळं बाहेर काढतो. आमच्या घरी जेवण करून जाताना आम्हाला विसरता म्हणजे काय झालं? खादल्या पिदल्याचे राखेबा स्मरण. नामदेवरायांचा म्हणजे देवा ते सगळे संत डोक्यावर गोरोबा काकांनी जेव्हा आपटलं तेव्हा नामदेवराव गेले देवाच्या मागे. देवाला सांगितलं देवाची संत मंडळी येतील, मला मागतील, मी तुमच्या जवळ नाही असं खोटं सांगा, मी तुम्हाला खाऊ घातलंय मिठाला जागा. खादल्या पिदल्याचे राखेबा स्मरण नामदेवराव देवाला बोलतात. आहे वाचा ते सगळं प्रकरण, फार गोड प्रकरण. झालं ते एक म्हणतात ओळखलं नाही, हा आमच्या घरी जेवण करून जाताना आम्हाला विसरता म्हणजे बरं ओळखलं कोणी सांगा, नाही ओळखलं जेवण बाहेर काढतो तो सगळं. याच्यावर महाराज मी फार विचार केला, मला फार प्रसंग आले असे. मी याच्यावर फार विचार करून एक मधला मार्ग काढला. एक मधला एका कीर्तनाला असंच गेलो, एकाने विचारलं महाराज ओळखलं? म्हटलं वा का नाही ओळखलं? ओळखलं तोंडाला कोण आहे सांगा. म्हणलं तू माणूस आहेस. माझा दृष्टांत संपला, लांबवायचं कारण नाही, मला एवढंच विचारायचंय, नुसतं माणूस आहेस एवढा संबंध सांगितला पुरल का? अरे काहीतरी सांगावं लागेल की नाही, त्याचं नाव तरी सांगावं लागेल, आडनाव तरी सांगावं लागेल, गाव तरी सांगावं लागेल, कुठं भेट झाली ते तरी सांगावं लागेल, प्रवासावरून वाद झाले का पाकिटावरून झाले, काहीतरी त्याचा विशेष सांगावं लागेल, तर मग माझा परिचय पटला असं म्हणावं लागेल का नाही? काहीतरी विशेष असेल. सामान्य संबंधाला विशेष संबंधाची जोड दिली पाहिजे. नुसता विठोबा माझा म्हणून चालत नाही. अरे विठोबा कुणाचा नाही सांगा ना, सगळ्यांचा आहे महाराज. ममाई वंश जीवलोके म्हणतो तो परमात्मा गीतेमध्ये, कुणाचा नाही विठोबा. पण माझा म्हटलं की तुझा कोण असं विचारावं लागेल. विठोबा माझा पण तुझा कोण मग सांगावं लागतं. त्वमेव बंधुश्च सखा, त्वमेव बंधुश्च सखा, काहीतरी सांग. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठले विण चाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. काहीतरी विशेष सांगावं लागतं. हे विशेष सांगितल्याशिवाय माझं जर कळत नसेल तर तुकोबाराय माझ्या विठोबाचा म्हणतात. विठोबा तुमचा कोण नंतरच्या 3 चरणामध्ये तो विशेष संबंध तुकोबारायांनी सांगितला आहे. विठ्ठला चरणाचा विचार सांगून जातो. तुकोबाराय म्हणतात पडिये देह भाव पुरवी वासना, माझ्या सगळ्या वासना मी न सांगता पूर्ण करणारा, असा तृप्त करणारा तो विठोबा माझा. अंतिते आपण पाशिण्यावे, शेवटी आपल्याला माझ्या स्वतःच्या स्वरूपामध्ये सामावून घेणारा व्यापक विठोबा माझा. मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया अघात निवारावे, माझ्या मागे पुढे वर खाली कुठेही मला संकट आलं तर सर्व संकटातून सांभाळून घेणारा असा तारक असणारा तो विठोबा माझा. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, त्या माझा योगक्षेम, माझं सगळं, माझं योग आणि क्षेम दोन्ही चालवणारा, असा तृप्त करणारा, पोषितो जगासी असा पोषण करणारा असा विठोबा माझा. आणि वाट दावी करी धरोनिया, आणि करी धरोनिया वाट दावी असा मार्गदर्शक विठोबा माझा. म्हणून या सगळ्याला तुकाराम महाराजांनी माझा शब्द जोडला, माझ्या विठोबाचा. कारण का तो मला हाताला धरून रस्त्याला लावतो. जगामध्ये 3 लोक आहेत महाराज, 3 प्रकारचा वर्ग आहे. एक वर्ग असा आहे तो वाट निर्माण करतो, एक वर्ग वाट दाखवतो आणि एक वर्ग वाट लावतो. ऐका 3 प्रकारचे लोक आहेत या जगतामध्ये. परमात्मा कोण? वाट दावी करी धरोनिया, करी धरोनिया वाट दावी, आहा कटकटा यो ओखटे मृत्यूलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे जन्मला सितू, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया
पावसी अव्यंग निजधाम माझे, माझे अव्यंग निजधाम पावसी. याचा अर्थ तुकोबराय म्हणतात अंतिते आपणा पाशी न्यावे आणि वाट दावी करी धरवण्या ये भक्तीची वाटे लाग, या भक्तीच्या वाटेला लाग. हे संत महात्मे आपल्याला, परमात्मा आपल्याला सांगतो. आणि या सगळ्या कारणामुळे तुकोबराय म्हणतात माझ्या विठोबाचा, माझं कुणाला म्हणावं याचं चिंतन तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये केलं. आणि त्याच्याकरता आपल्याला प्रमाण दिलं की जर याच्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही पुराणाला विचारून बघा. अभंगाच्या शेवट माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव रवी वासना अंतिते आपण पाशी न्यावे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय या अभंगामधून आपल्याला माझं कुणाला म्हणावं हे सांगतात. कारण माझं म्हणण्याचा अंदाज जर चुकला तर माणसाच्या जीवनात हातात पदरात
दुःखाशिवाय दुसरं काही पडत नाही. याचे अनेक प्रमाण, अनेक दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी जी भूमिका मांडली, आपल्याला अशी अनेक प्रमाणं मी सांगतो. योग वासिष्ठामध्ये एके ठिकाणी असं म्हटलंय की द्व्यक्षरम भवे मृत्यू त्र्यक्षरम ब्रह्म शाश्वतम ममेतीच भवे मृत्यू न मम इतिचे शाश्वत. योग वासिष्ठ असं म्हणतात, 2 अक्षर म्हणजे मरण आणि 3 अक्षर म्हणजे ब्रह्मस्वरूपता. द्व्यक्षरस्तु भवे मृत्यू, 2 अक्षर म्हणजे मृत्यूच आहे आणि 3 अक्षर म्हणजे ब्रह्मस्वरूपता. कोणती 2 अक्षर? मम हे म्हणणं मरण आणि न मम हे म्हणणं ब्रह्मस्वरूप. मम माझं म्हटलं की मरण आणि माझं नाही म्हटलं की ब्रह्मस्वरूप. माझं नाही म्हणता आलं पाहिजे. ज्ञानोबारांनी हीच भूमिका आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली. आपणची विऊनी दुहिता की न मम म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके. ज्ञानोबारा उदाहरण देतात. बाप मुलीला वाढवतो. ज्ञानोबारांचं उदाहरण, मुलीला जन्म देतो, वाढवतो, लग्नाचं वय झालं की तिच्याकरता चांगला एखादा वर बघतो, तिचं लग्न लावतो. आणि लग्नामध्ये सगळ्यात महत्वाचा विधी कोणता? कन्यादान. सगळ्यात महत्वाचा विधी कन्यादान. या कन्यादानाच्या विधीमध्ये तो बाप त्या मुलीच्या संबंधाने म्हणतो की आता ही माझी राहिली नाही, न मम आता ही माझी राहिली नाही असं म्हणणारा बाप सुटून जातो आणि हे माझी झाली म्हणणारा जावई 7 जन्माचा अडकून पडतो. न मम म्हणे पिता तो सुटे, न मम म्हणणारा पिता तो सुटून जातो आणि प्रतिग्रहिता म्हणजे स्वीकारणारा, प्रतिग्रहण करणारा, असा जो स्वीकारणारा माझं म्हणणारा जो जावई असतो तो मात्र अडकून पडतो. तो प्रतिग्रहिता जावई शिरके, तो जावई मात्र त्याच्यामध्ये अडकून पडतो. बरं एका जन्माचा नाही हो, 7 जन्माचा. बरं 7च जन्माचा नाही हो, प्रत्येक वर्षाला रिचार्ज मारणं चालूच. दर ज्येष्ठ पौर्णिमेला त्या वडाच्या झाडाला दोरे गुंडाळून काय जन्मोजन्मी हाच पती मिळावा. कसं का असे ना, पण तोच मिळावा. आमचे गुरुजी म्हणायचे याच्यासारखा गाढव दुसरा मिळणार नाही म्हणून हाच मिळावा. तर काय करणार त्याला, काही का असे ना, पण चालूच आहे ना. का अडकला तो? जन्मजन्माचा का अडकला? माझं असं म्हणाल्यामुळे अडकला. आणि बाप एवढा सगळं प्रेम करतो पण न म्हणून म्हटलं की सुटली. असं आहे ना. म्हणून माझं कुणाला म्हणावं याचं चिंतन तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये करतात. त्याचा विचार आपण या संदर्भामध्ये थोडासा केला. फार विचार तुकोबारांनी फार महत्वाचा सिद्धांत संत आणि परमात्म्याचं ऐक्य या अभंगामध्ये मांडलं. ते ऐक्य असूनही त्या दोघांमध्ये भेद दिसतो. त्याचं कारण प्रेमभाव हे कारण सांगितलं. त्या प्रेमभावाची अभिव्यक्ती होण्याकरता आपणची या पदाची योजना तुकाराम महाराजांनी केली आणि माझं कोण हे ठरवण्याकरता नंतरच्या 3 युक्तिवादामध्ये मी कोण हे आपल्याला सांगितलं. आणि त्याच 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी हा विठोबा माझा याचं कारण काय याचंही चिंतन सांगून आपल्याला एक प्रमाण दिलं की तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारूने. आता पुराणामध्ये हे संदर्भ कुठे सापडतात हे सगळंच सांगत बसायला मला वेळ नाही. एक महत्वाचा विचार अजून सांगतो आणि सेवा माझी संपवतो. षष्ठी विभक्ती ही संबंध सांगते आणि संबंधाचा विचार करत असताना संबंध 3 प्रकारचे असतात. ऐका, एक 10वा विचार सांगतो. का देवालाच आणि संतांना माझं म्हणावं, इतरांना का म्हणू नये याचा थोडासा विचार मी सांगतो आणि थांबतो. संबंध 3 प्रकारचे असतात. काही संबंध मानलेले, मी सोपं बोलतो बरं, वेदांताचं बोलत नाही, मला त्यातलं कळतही नाही आणि त्यातलं बोलतही नाही. एक काही संबंध मानलेले, काही संबंध निर्मिलेले आणि काही संबंध असले. 3 प्रकारचे संबंध लक्षात घ्या. आता वेदांताच्या भाषेत सांगायचं झालं तर मानलेल्या संबंधाला प्रातिभासिक संबंध म्हणतात, असलेल्या संबंधाला व्यावहारिक संबंध म्हणतात आणि निर्मिलेल्या संबंधाला व्यावहारिक संबंध म्हणतात आणि असलेल्या संबंधाला पारमार्थिक संबंध म्हणतात. पारमार्थिक सत्तेवर संबंध नसतात पण पारमार्थिक सत्ता समजून घेण्याकरता संबंध विचारात घ्यावे लागतात असा त्याचा अर्थ आहे. सोडून द्या सगळा विषय. मी आपल्याला साधं सरळ सांगतो. काही संबंध मानलेले असतात. मानलेले म्हणजे काय की हा माझा मानलेला भाऊ आहे असं आपण म्हणतो की हा मानलेला भाऊ आहे, हे माझी मानलेली बहीण आहे, हे माझे मानलेले वडील आहेत, हे माझे मानलेले चुलते, हे माझी मानलेली आत्या आहे असं म्हणतो की नाही म्हणून. हे मानलेले संबंध असतात. मानलेल्या संबंधाची मुख्य अडचण अशी असते की मानलेला संबंध वैज्ञानिक आणि व्यावहारिक या दोन्ही पातळ्यांवर सिद्ध होत नाही. मानलेल्या संबंधाला एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या पलीकडे मानलेला संबंध जातच नाही. मी साधं बोलतो ना, ऐका. एखादा मनुष्य म्हणतो हा माझा मानलेला मुलगा आहे किंवा आपण म्हणतो हा माझा मानलेला भाऊ आहे,
आता मला सांगा, ज्याला तुम्ही मानलेला भाऊ म्हणता त्याचं रक्त आणि तुमचं रक्त काढलं तर डीएनए एक येईल का? येत नाही. बरं जाऊ दे, तेही सोडून द्या. मी म्हणतो हा माझा मानलेला भाऊ असं तुम्ही म्हणता ना, मग मानलेला आहे तर मला सांगा आपली अर्धी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करणार. आणि मग कशाचं मानलेलं भाऊ, कशाचा मानलेला? मानलेल्या संबंधाला एक मर्यादा असते महाराज, त्या मर्यादेच्या पुढे मानलेला संबंध जाऊ शकत. मानलेला कुठपर्यंत असतं? एका माणसाची आई गेली, रडायला लागला बिचारा, गल्लीतले सगळे गोळा झाले, म्हाताऱ्या तो माझी आई गेली, माझं छत्र गेलं. म्हाताऱ्या बायका होत्या तिच्या माहिती, अरे गेली आता काय करणार, तू रडल्याने उठून बसेल का, चिंता करू नको, आम्ही आहोत ना, आम्हाला आई म्हणून काय अडचण आली तर आमच्याकडे येत जा, आम्ही तुला प्रेम देऊ. बरं वाटलं त्याला. थोड्या दिवसानं बहीण गेली, पुन्हा रडला, पुन्हा माणसं गोळा झाली, बायका म्हणाले नाही आता राखी बांधायला कोणी नाही, भाऊ विजेला ओवाळायला कोणी नाही. मग बायका आता आम्ही आहोत ना, आम्ही येऊ भाऊ विजेला, आम्ही येऊ तुम्हाला नागपंचमीला ओवाळायला, आम्ही औक्षण करू तुम्हाला, आम्ही राखी बांधायला येऊ. बरं वाटलं. थोड्या दिवसानं बायको मिळली. आता पुढचं सांगूच काय सर? मानलेल्या संबंधाला मर्यादा असते एवढंच लक्षात घ्या. मला जास्त लांबवण्याचं कारण नाही, तो संबंध आपल्याला जास्त ताणता येत नाही. वैज्ञानिक आणि व्यावहारिक या दोन्ही पातळ्यांवर जर मानलेला संबंध सिद्ध होत नसेल तर कुणालाही माझं मानायचं कारण राहत नाही. हा संबंध आपण निर्माण केलेला, याला पंचदशीच्या भाषेमध्ये याला जीवकृत प्रपंच असं म्हणतात. सगळं अवघड आहे, पण उदाहरण देऊन मी सांगतो आपल्याला. परमात्मा जन्माला घालताना घरात एक स्त्री जन्माला घालते. ती स्त्री जन्माला आली की कोणी म्हणतं ही माझी आई आहे, कोणी म्हणतं माझी बहीण आहे, कोणी म्हणतं माझी मुलगी आहे, कोणी म्हणतं माझी काकू आहे, कोणी म्हणतं माझी आत्या आहे, कोणी म्हणतं माझी मावशी आहे, कोणी म्हणतं माझी बायको आहे. देवानं बायको जन्माला घातली का स्त्री जन्माला घातली? स्त्री जन्माला घातली. देवानं आई जन्माला घातली का स्त्री जन्माला घातली. मग तिच्या बरोबर बायकोपणाचा संबंध आपण जोडला. देवाने बायकोने जन्माला घातली, संबंध निर्माण करून देवाने नाही पाठवलं. देवानं स्त्री जन्मात, मग माझी बहीण, माझी मावशी, माझी आत्या, माझी काकू, हे सगळे मानव निर्मित संबंध आहेत. हे सगळे निर्मिलेली नाती आहेत. निर्मिलेली नाती व्यावहारिक पातळीवर सिद्ध होतात पण जन्मांतराच्या भूमिकेत टिकत नाही. ऐका, त्या संबंधाची अडचण सांग. मानलेला संबंध सिद्धच होत नाही म्हणून टिकत नाही. व्यावहारिक संबंध, निर्मिलेला संबंध व्यावहारिक पातळीवर सिद्ध होतो पण नित्यत्वाने टिकत नाही. माझा सख्खा भाऊ आणि मी दोघांचं रक्त काढलं तर डीएनए चाचणी कळेल की नाही? काहीतरी एक आहोत हे कळेल की नाही? कुठेतरी कळेल. पण माझ्या प्रॉपर्टीतला अर्धा वाटा त्याला जाईल की नाही? जाईल. व्यावहारिक पातळीवर हा संबंध सिद्ध होईल. पण मी आपल्याला असं विचारतो की हा भाऊ जरी या जन्माचा असला तरी पुढच्या जन्मी हाच मिळेल, नियम आहे काय? मागच्या जन्मी हाच होता, नियम आहे काय? नाही. या जन्मापुरता तो इथं आलेला आहे. सातत्यानं सिद्ध झालं काय नातं? संबंध सिद्ध झाला का? व्यवहाराच्या पातळीवर सिद्ध झाला पण काळाच्या पातळीवर हा संबंध सिद्ध होत नसतो. काळाच्या पातळीवर हा संबंध सिद्ध होतो एका मर्यादेपर्यंत, या जन्मापर्यंत. महाभारतामध्ये एक वचन आहे, यथा काष्ठमच समेयाता महोदधो व्यपेत्य तु समेयाताम तद्वद भूत समागमः असं वचन. दोन ओंडके वाहत वाहत एकत्र येतात, काही काळापर्यंत एकत्रित वाहत जातात आणि नंतर त्या दोन ओंडक्यांना दोन दिशेमध्ये प्रवाहात जावं लागतं. पुन्हा त्यांची आयुष्यात गाठ भेटेल का? दोन ओंडक्यांची होते आहे का नाही? दोन ओंडके एकत्रित काही काळापर्यंत. आपण इथून पंढरपूरला निघालो, आपल्या बाजूला एक माणूस येऊन बसला, तोही पंढरपूरला चालला, मग आता तो आपल्याला पंढरपूर पर्यंत आला म्हणजे काय आयुष्यभराची आपली त्याची गाठ भेटेल? पंढरपूरला तो त्याच्याकडे, तो त्याच्या गावात, तो त्याच्या मार्गाने, आपण आपल्या मार्गाने, तो त्याच्या धर्मशाळेत, आपण आपल्या धर्मशाळेत. पुन्हा भेट झाली तर ओळख तर देतं काय कुणी? तसा भाऊ हा या जन्मापुरता, आई या जन्मापुरती, बायको नाही, तिचा साथ पुत्रपती सहोदर टिकत नाही. माता, पिता, बंधू, भगिनी
इष्टमित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी, कुणाला माझं म्हणणार आहात, एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणे, तेथे कोणी सोडविना, एका सद्गुरु वाचोने, म्हणून आपणची होय देव गुरु तो विठोबा माझा म्हणावा. लक्षात घ्या मी का हे सांगतो आपल्याला, अरे मर्यादेपर्यंत नंतर ते संबंध टिकत नाही, जास्त लोक जवळ येत नाहीत. बायको तर शेवटी उंबरठ्यापर्यंतच येते, माझी 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 म्हणून गेलेली उंबरठ्यापर्यंत निरोप देते. तिथून पुढे गेलं मुलं नातेवाईक जास्तीत जास्त स्मशानापर्यंत येतात, मुलं जास्तीत जास्त चितेजवळ येतात, देह माझा माझा म्हणणारा चितेवर येतो. तिथून पुढे आपलं कोण आहे सांगा, कोणी आपलं नाही महाराज. कर्म सुद्धा आपलं असतं, ते पुढचा जन्म देऊन संपून जातो. कोण आपलं आहे सांगा, कोण आपलं, कोणी नाही महाराज. आपलं म्हणावं असं कोणी नाही. म्हणून मानलेला संबंध सिद्ध होत नाही, निर्मिलेला संबंध सिद्ध होतो पण टिकत नाही. मग एक संबंध आहे, तो संबंध असलेला संबंध, मागच्या जन्मी तो संबंध होता, या जन्मी तोच संबंध आहे, आणि पुढे आम्ही काय होऊ तर त्या जन्मी तोच संबंध आहे. मी साधं सरळ बोलतो, मागच्या जन्मी समजा मी एखादा पक्षी होतो, या जन्मी माणूस आहे, आणि पुढच्या जन्मी प्राण्याच्या जन्माला गेलो, तरी कुठल्याही जन्मात गेलो तरी ममैव अंशो जीवलोके अंशांशी भाव संबंध तोच आहे ना, बदलला काय. परमात्मा त्याही जन्मात माझा, याही जन्मात माझा, आणि मी कोणत्याही जन्मात गेलो तरी फक्त परमात्माच माझा. म्हणून माझं फक्त यांनाच म्हणावं, एक देव आणि दुसरे संत महात्मे, इतरांना कुणाला माझं म्हणू नये. हे तुकोबाराय आपल्याला. याचा अर्थ असा नाही बरं, तुम्ही कीर्तन ऐकाल वेगळा अर्थ करा, इथून घरी गेल्याबरोबर म्हणाल मी आता ऐकून आलोय कोणी माझं नाही, बायकोला म्हणाल हो बाहेर, कोणी माझं राहिलं नाही आता, पोरांना म्हणाल हो बाहेर. तसा अर्थ नाही त्याचा. माझं नाही याचा अर्थ त्यांच्यावर आत्मत्व भावना नाही असा त्याचा अर्थ. गैर अर्थ कृपा करून करू नका. आपल्या प्रपंचाची नासाडी करण्यात कोणताही परमार्थ सिद्ध होत नसतो, हे लक्षात घ्या. आपला प्रपंच प्रामाणिकपणे करण्यामध्येच माणसाचा परमार्थ सिद्ध होतो. परमात्मा कृपा करेल तर चांगला प्रपंच करणाऱ्यावरच करेल. लक्षात ठेव. मी चुकीचं बोलत असेल तर मला सांगा, परंतु आमचे आजोबा असं म्हणायचे, आमच्या आजोबांचं वाक्य, आजोबा असं म्हणायचे की अशुद्ध अंतःकरणानं केलेला परमार्थ म्हणजे प्रपंच, आणि शुद्ध मनानं केलेला प्रपंच म्हणजे परमार्थ असतो. हे लक्षात ठेव. आणि त्या दृष्टीने याचा गैरअर्थ कृपा करून करू नका. आपला आत्मत्व भावना कुणावर ठेवावी याचा विचार संत महात्मे आपल्याला सांगतात. देव आणि संत हे आपले असतात, आणि त्या दृष्टीने त्यांच्या बरोबर आपुलकीचं आत्मत्वाचं नातं जोडून आपण जर आपलं जीवन चालू ठेवलं आणि त्यांना आपलं म्हणून ते म्हणतील त्या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत केलं तर तुकाराम महाराज म्हणतात त्या पद्धतीनं आपल्या जीवनाची कृतार्थता आपल्याला पदरात पाडून घेता येईल. देवाचं लाडकं व्हावं, संतांचं लाडकं व्हावं, अटर जीवन धन्य मानावं. बाकीच्या गोष्टी जरी व्यवहारात खऱ्या असल्या तरी परमार्थाच्या दृष्टीनं त्याची कालसापेक्षता लक्षात ठेवून आपण विचार प्रवृत्त झालं पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांना मी प्रार्थना करतो, काय हे सगळं आपल्याला सहजासहजी कळत नाही. याच्याकरता सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना, सर्वांच्या पायावर डोकं ठेवून प्रार्थना. याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचा, याच्याकरता गाथा वाचा. दुसरं कोणी आपल्याला हे सांगत नाही. आपल्या जीवनाचं कल्याण सांगते ज्ञानेश्वरी गाथाच सांगेल, दुसरं कोणी सांगणार नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, सर्वांना प्रार्थना, दिवसातली एक 10-15 मिनिटं बाजूला काढा. 15च मिनिटं, उरलेले 23 तास 45 मिनिटं तुम्हीच मालक आहेत ना तुमची. मी फक्त 15 मिनिटं म्हणतो. एक 10-15 ओव्या ज्ञानोबारायांच्या, एक 10-5 अभंग तुकोबारायांचे, महाराज जीवन धन्य 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 होऊन जाईल. एवढंच म्हणायचं, बाकी फार काही नाही. एक 15 मिनिटं जर आपल्याला हे चिंतन करता आलं, कारण हे शिकवणारं दुसरं कोणी नाही. हे वाङ्मय त्या संतांनी तुमच्या माझ्याकरता निर्माण केलंय. आपणच जर त्याच्याकडे पाठ करू तर मग आपल्या कल्याणाची व्यवस्था काय सांग. म्हणून मी आपल्याला सांगतो, आपली कृतार्थता, आपल्या जीवनाची धन्यता होईल तर ती ज्ञानेश्वरी गाथ्याच्या चिंतनानं होईल. जगतामध्ये दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही, हे कृपा करून आपण ध्यानात घ्या आणि ज्ञानेश्वरी गाथ्याच्या चिंतनाकडे आपण प्रवृत्त व्हा अशी सर्वांना प्रार्थना करतो. थोडा वेळ, जास्त वेळ म्हणत नाही. तुकोबारायांचे 2 अभंग वाचायला किती वेळ महाराज विचार करून पहा. आपण महाराष्ट्रात जन्माला यायचं, तुकोबारायांचे 2ही अभंग पाठ करायचे नाही, मग जन्माला आलासच कशा करतो? काय उपयोग आहे जन्माला येऊन? महाराष्ट्रात जन्माला येण्याचं भाग्य आमच्या कपाळी जर देवाने लिहिलं असेल तर ते संत वाङ्मयाचं चिंतन करण्याकरता म्हणूनच लिहिलेलं आहे. हे आपण कृपा करून लक्षात घ्या, कृपा करून लक्षात घ्या. मी पुन्हा आपल्याला सांगतो, हे वाङ्मयाशिवाय दुसरं कोणी तारणार नाही आपल्याला, दुसरं कोणी एवढ्या मायेनं समजून सांगणार नाही, दुसरं कोणी आपल्याला जवळ करणार नाही. बाकी सगळे धनाचे लोलूप आहेत,
ही एकमेव ज्ञानेश्वरी गाथा हे असे ग्रंथ आहेत जे आपल्या कल्याणाची जबाबदारी घेऊन प्रकट झाले. लक्षात ठेवा. आणि या दृष्टीनं आपल्या सर्वांना विनंती करतो, पुन्हा दुसरं मागणं नाही, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. 2 अभंग तुकोबारायांचे, 10 ओव्या ज्ञानोबारायांच्या. किती वेळ लागतो? 5 मिनिटं. 5 झाले. सकाळी नाही, दुपारी नाही, रात्री. मी म्हणतो रात्री नाही, झोपल्या वाचा ना. अंथरुणावर पडल्या वाचा, बसूनच वाचा माझं म्हणणं नाही. अंथरुणावर पडल्या गाथा हातात घ्या, 2 अभंग वाचा. काय निजल्याने गाथा, उभा नारायण तुकोबाराय म्हणतात. अरे आपण एवढे करू शकत नसू तर मग माणूस म्हणून तरी जन्माला आलो कशा काय? विचार करा थोडासा. हे संत वाङ्मय आपल्या करता निर्माण झाले. थोडा नित्यनेम करा, थोडा नित्यनेम करा. तेवढा नित्यनेम तुकाराम ज्ञानोबराय म्हणतात, नित्यनेम नामी आणि दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार. आणि नाही नित्यनेम केला तर तुकोबारांची काठी तयार आहे. काही नित्यनेमावीर अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृष. नित्यनियम न करता मनुष्य जर अन्न खाईल तर तुकोबाराय म्हणतात कुत्र्यात आणि त्याच्यात काय फरक नाही. तुकोबारांचं वचन आहे, मी बोलत नाही. आधीच विचित्र युग आलंय, कुत्र्यात आणि माणसात फार फरक राहिला नाही. माणूस कशा करता कुणासमोर जाऊन शेपू ठालवेल सांगता येईल. विचित्र युग आहे महाराज, विचित्र काळ. काय सांगू मी आपल्याला. आधीच कुत्र्यात आणि माणसात काही फरक जर कुठे राहिला असेल थोडा, तर ते कुत्र आपल्यापेक्षा थोडं जास्त प्रामाणिक आहे, एवढंच. ऐका, ही वेळ जर आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, संत वाङ्मयाची उपासना करा. रामकृष्ण हरीचं भजन आपल्या घरामध्ये 2-5 मिनिटं तरी झालं पाहिजे महाराज. याच्याने आपलं जीवन धन्य होऊन जाईल. आपल्या सर्वांना पुन्हा प्रार्थना करतो ही सेवा झालेली संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर